बघूयात पुढची बातमी। गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपमध्ये विकृत टीकेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। विजय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। कोणालाही विकृत म्हणण्याआधी आपण सभेत किती विकृत बोललो, चुकीचं बोललो याचा अभ्यास करायला हवा असं प्रत्युत्तर विनय नातू यांनी दिलंय। असं आहे की विनय नातू हे गेले 15 वर्षांमध्ये घरी बसलेले आहेत। आता ते मैदानात उतरलेले आहेत। मला मनापासून आनंद आहे। परंतु 20 फेब्रुवारी 2024 ला 20 की 16 माझ्या माहितीप्रमाणे 16 फेब्रुवारी 2024 ला भारतीय जनता पार्टीच्या विश्वगुरूच्या फोटोच्या बॅनर खाली ज्या पद्धतीने शिवीगाळीची भाषा ही वापरली गेली, निवडणुकीला तोंड फुटू दे। विनय नातू हे सुसंस्कृत नाही तर विकृत किती आहेत हे उभ्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे। विकृत माणूस आहे हा, विकृत। निलेश राणे गुहागरला येत असताना त्यांचा कार्यक्रम होऊ नये तो कार्यक्रम अडवण्याचाही प्रयत्न भास्कररावांनी त्यांच्या कार्यालयासमोर केला, पण त्यातनंही निलेश राणे तिथे आले आणि त्यांनी त्यांचं जे त्यांच्यावरती केलेले आरोप होते त्या आरोपांना स्पष्टपणे दिलेलं ते उत्तर होतं। त्यामुळे कोणालाही विकृत म्हणण्यापूर्वी आपण सभेत किती विकृत बोलतो, आपण सभेत किती चुकीचं बोलतो याचाही अभ्यास करायला हवा।